नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज संडेचा दिवस आहे आणि संडेच्या दिवशी तर खूप कामं असतात. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण जॉब करतो ना तर भरमसाठ कामं असतात. आता मी दळण दळायला दिलेलं आहे, दळण पण नेलेलं आहे. त्याच्यानंतर मुलांच्या आंघोळी, आता मी मुलांच्या पण आंघोळी घातल्या. आता फक्त माझी राहिली. मी केसांना मस्त तेल लावलेलं आहे, मुलांच्या पण लावलेलं होतं ते. आणि आता पटकन मी मशीनला कपडे लावते आणि मग कामं करते. नंतर हेअर वॉश करायचे आहे. मी बरोबर अर्धा एक तास हेअर ऑइल ठेवते, कारण की केसांना तेल लावलं जात नाही तर वेळेस, तर म्हणून मग मी 1 तास तरी ठेवते. तर चला आता मी आता पटकन कपडे लावते, नाश्त्याची पण तयारी करते. चला. तर रविवारच्या दिवशीचं कपड्यांचं तर खूपच असतात, कारण की मुलांचे शाळेचे ड्रेस, बाकी कपडे भरपूर असतात. म्हणून मग रविवारचा दिवस तर स्पेशल कपडे, घरातली क्लिनिंग, अशा ह्या गोष्टींमध्ये जातो. आणि हा संडेचा दिवस पूर्ण कामामध्ये बिझी असतो. एक दिवस भेटतो आणि असं वाटतं की बाहेर कुठे जावं, पण ना काम आवरताच तर अर्धा वेळ चालला जातो इथे. तर त्याच्यामुळे मग नाही, संडेचा दिवस तरी मला बाहेर नाही, कारण की घरातलीच कामं मला खूप असतात. म्हणून मग मी पण टाळते. आणि इतर वेळेस मग जाऊ शकतो स्कूल सुटल्यानंतर, नाही का, आपण कुठं जर मुलांना बाहेर थोडंफार न्यायचं असेल ना तर ते ठीक आहे, जमतं. पण संडेच्या दिवशी तर खूप खरंच कामं असतात. आणि मग मी आता इथं सर्व कपडे वॉशला लावून देते आणि ना आज मस्त टेरेसवरतीच कपडे म्हटलं टाकून देईन, सुकतील चांगले व्यवस्थित उन्हामध्ये. सकाळी क्लिनिंग करून घेतली, तुम्ही पाहू शकता. मस्त सर्व हे झटकून वगैरे सर्व घेतलं, सर्व क्लीन केलेलं आहे. आणि इथे पण छान मस्त क्लीन करून घेतलं, पुसून वगैरे घेतलं. आणि आपले प्लांट तर किती छान झाले, मस्त ग्रो करताय, खूप छान. तशी मस्त छान क्लिनिंग झाली. इथे हॉलची पण क्लिनिंग करून घेतली मी. बेडरूम पण क्लीन करून घेतलेलं आहे. ते सर्व सकाळी बेड वगैरे सर्व ब्लँकेट सर्व ठेवून घेतलेलं आहे. फक्त इथले कपडे तेवढे राहिलेले आहे. आणि असं मस्त छान मस्त वाटते आता. तर संडेचा दिवस तर स्पेशल मग मटण असतं, मटण बनवायचं, कारण की संडे असतो त्याच्यामुळे मग त्या दिवशी छान मटणाचा बेत असतो. आणि खानदेशमध्ये तर एकदम एकदम झणझणीत असं मटण केलं जातं. तर त्याच्यामुळे मग संडेच्या दिवशी मी सकाळच्या टायमात करते आणि मग दोन्ही टाईम होऊन जातं. कसं मग आपण बनवतो ना रविवारचा दिवस एखादा दिवस सुट्टीचा, तर मग मी सकाळच्या टायमात बनवते, दोन्ही टाईम होऊन जातं स्वयंपाकाचं. म्हणून मग मी ते सुद्धा एककडे बनवायला घेतलेलं आहे. माझी भाकर झाली, चपाती झाली, भात बनवून झालेला आहे. आता मी मस्त भाजी बनवून घेत आहे. आणि चला मी आता पटकन ही भाजी बनवून घेते. आणि बरीचशी काम पडले अजून, वरती मला टेरेसवरती जायचे कपडे टाकायला, तर ते कपडेसुद्धा टाकून देते. आणि इतके कपडे होते ना आज, सर्वांचे ड्रेसेस खूप होते, तर ते सुद्धा आता वरतीच टाकते, म्हणजे सुकले का चांगले, त्याचं कोबट वगैरे वास येत नाही ना, म्हणून मग ते टाकते. आणि इथं मस्त इतकं भारी ना, छान असं झणझणीत मी मटण बनवत आहे. तर आज रेसिपी शेअर नाही करत, कारण की मला खूप कामाने व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जाईल. आणि म्हटलं चला नंतर एखाद्या दिवशी ना मी कशा पद्धतीने मटण बनवते ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. खानदेशी स्पेशल मटण रस्सा, तर तो सुद्धा मी दाखवेनच. तर इथं छान मस्त सर्व आवरून घेते मी. आणि खूप झणझणीत असं भाकरसोबत बाजरीच्या भाकरी आणि असा हा रस्सा, नाही का, इतकं भारी लागतं ना हे. आणि आद्विक पण आता खायला लागला, तर त्याला पण हे आवडतं. सूप भात आधी तर खाईल, नंतर मग त्याला नंतर भूक लागली तर मस्त रस्सा खातो. रस्सा मस्त भातामध्ये त्याला खूप आवडतं आता. आणि तो कोणताही रस्सा, ब्राऊन रस्सा राहिला ना, म्हणजे असं नाही का आपण मसाल्याचा केलेला, तर तो खूप आवडतो त्याला आता. तर त्याच्यामुळे ना तो जास्त आवडीने खातो. आणि मग त्याच्यामुळेच म्हटलं चला आज बनवून घेऊयात. आणि बरेच संडेच्या दिवशी ना पूर्ण कामामध्येच दिवस चालला जातो आणि इतकी कामं निघतात ना, असं वाटतं सुट्टी आराम करावं, पण अजिबात नाही. उलट इतर वेळेस तरी एखादा तास आपल्याला आराम भेटेल, पण सुट्टीच्या दिवशी ना नाही भेटत, कारण की तो दिवस आपल्याला एक दिवस भेटतो तेवढं घरातली क्लिनिंग करणं. आणि आपण ना बरेचसे कपडे आपले राहतात, मेन म्हणजे तर कपड्यांचा पसारा रविवारच्या दिवशी आवरावा लागतो. जर ते कपडे आवरले नाही ना, इतकं कपड्यांचा पसारा होऊन जातो ना, मग परत नंतर मग जे वर्किंग डे सुरू झाले ना, मग नंतर वेळ पण भेटत नाही ना. आता माझी ट्रेनिंग पण सुरू होणार, ट्रेनिंग पण आहे ह्या आठवड्यामध्ये, म्हणून मग नाही का आताच ही काम आवरून घेते. तर इथं पाहू शकता मस्त असं झणझणीत मटण बनवते, एकदम भारी, एकदम टेस्टी. तर हे ना मी माझ्या सासूंकडनं शिकलेली अशा पद्धतीने बनवायचं, तर त्यांचीच रेसिपी मी फॉलो करते. तर मस्त छान बनवायच्या त्या, म्हणून मग मी तसंच बनवते.
तर इथं मस्त छान आता झाले आणि तेच आपण जे सूप असतं ना मटणाचं पाणी शिजवले तेच टाकायचं आणि थोडंफार वरती लागलं तर ते तेव्हा छान मटणची भाजी होते आणि आपण जास्त दुसरं पाणी ॲड नाही ना केलं तर अजून जास्त चव येते. मग मी हेच पाणी आता सूप ॲड करणार आहे याच्यामध्ये रस्स्यामध्ये. तर असं पद्धतीने माझं तर स्वयंपाक सर्व ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आणि मी झटपट म्हटलं सकाळच्या टायमातच स्वयंपाक पण करू, कसं मुलांना लवकर भूक पण लागते. आणि नाश्त्यात आज बघ काहीच नाही जास्त, तर मग फक्त खारी वगैरे खाली चहामध्ये म्हटलं जाऊ दे, परत ते पोहे वगैरे काही खाल्ला ना तर ते परत जेवण व्यवस्थित करत नाही आणि भूक पण लागत नाही, म्हणून म्हटलं मग चहा खारी वगैरे असं खाऊन घ्या. तर तेच मुलांनी आज खाल्लं. तर इथं मस्त छान आता जे मी पीठ टाकते ना ते एसरचं पीठ आहे ते ना माझ्या सासूबाईंनीच बनवून मला दिलं होतं. जे मटणची भाजी मसाल्याच्या भाज्या बनवतो ना तर ते त्याचं पीठ आहे. त्याच्यामध्ये बरंच काय काय ॲड करून ते दळलेलं असतं. ते तर तुम्हाला एखाद दिवशी सांगेल मी काय असतं ते. माझ्या सासूंनी बनवून दिलेलं आहे मला. तर मी तेच यूज करते मटणच्या भाजीमध्ये. असं आपल्या रस्स्याच्या ज्या मसाल्याच्या भाज्या असतात ना थोडंफार तर चव खूप छान येते त्या पिठाने. तर इथं छान आता झालेलं आहे माझं स्वयंपाक आणि मी तुम्हाला दाखवते पूर्ण स्वयंपाक पण. आणि सर्व झालं आता किचन ओटा पण लगेच मी क्लीन करून घेणार आहे मला, कारण की लवकर वरती कपडे पण टाकायचे आहे आणि बाकीचं तर क्लिनिंग मी सकाळीच उठली ना तर बाकीचं म्हटलं चला आवरून घेऊ, झाडझूड करून झटकून वगैरे सर्व क्लीन करून घेऊ. फक्त लादी पुसायची राहील ते नंतर करेन. पण हे कसं धुळीचं राहिलं ना ते सर्व झटकपटक झाले ना तर मग नंतर मग मला काही प्रॉब्लेम नाही. आता मी हे 2 भाकरी केल्या तर त्या पण व्यवस्थित डब्यात ठेवून देते आणि आता थंडीमुळे कडक पण होऊन जातात ना, असं वरती ठेवलं का मी आधी टोपल्यामध्ये ठेवते जेणेकरून त्याची वाफ निघून जाईल आणि मग डब्यात ठेवते. तर चपात्या 4-5 केल्या आणि भाकरी 2-3 केल्या असं मी करून घेतलेला हा स्वयंपाक पूर्ण. तर इथं सर्व आता मी व्यवस्थित क्लीन करून घेते ओटा पण. आणि स्वयंपाक झाला ना लगेच आवरून घेतला ना मग जास्त पसारा दिसत नाही, तेलकट वगैरे सर्व पडलेलं सर्व लगेचच्या लगेच पुसलं ना तर ते मग बरं पडतं, नाही तर मग खूप घाण दिसतं दिसायला. त्याच्यामुळे मग मी लगेचच आवरून घेते. आता मग इथं कमी गॅसवरती भाजी शिजायला ठेवलेली आहे. मी देऊन झाली आता मी 10-15 मिनटं याला ना शिजू दिला असंच. राईस पण झालेला आहे आणि भाकरी 2 भाकरी आणि 4-5 पोळ्या करून घेतलेल्या आहे. तर असं स्वयंपाक झालेला आहे माझा मस्त. स्पेशल असतो मटनचं बेत मस्त छान. आणि संडेचं हे असं रुटीन असतं, इतकी धावपळ होते ना कामाची, दळण हे ते. आता थोडंसं बाकीचं केले. आता कपडेवरती टेरेसवर मी डायरेक्ट टाकून येते, सर्व कपडे झाले आता वॉश. तर मी वरती टाकते म्हणजे जेणेकरून आहे ना मस्त व्यवस्थित सुकतील, कारण की मुलांचे स्कूलचे ड्रेस वगैरे असतात. चला मी आता वरती टेरेसवर टाकते आणि तुम्हाला पण दाखवते. तर वरती टेरेसवर कपडे टाकल्यानंतर लगेच मग मी हेअर वॉश करून घेतले आणि माझे हेअर वॉश झालेले आहे. आणि मग आता लादी पुसायचं तेवढं लास्ट काम माझं राहिलं होतं संडेच्या दिवसाचं, तर ते सुद्धा आता करून घेते, लादी पुसून घेते.
तर ना असं कंटाळ न करता ना सकाळी लवकर जर आवरून घेतलं ना तर बरं पडतं. आणि आज मस्त मी छान आधी तर क्लिनिंग करून घेतली म्हणून मग कंटाळा पण नाही आला. नंतरची ही कामं करायला स्वयंपाक आणि लादी पुसणं ह्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मग जे छोट्या मोठ्या गोष्टी ना लगेच लगेच असं उठता बसता करून घेतल्या ना तर कंटाळा येत नाही. तर मस्त छान माझी ही लादी वगैरे पुसून घेते आता मी. तर बेडरूमचं झाल्यापासून हॉलचं पुसून घेते. आणि आद्विकनी तर आज सायकल पण बाहेर काढली. बाहेर गेलेला आहे तो. तर सायकल घेऊन गेला तोच. आज सायकल म्हणजे रोडावर नेतो. कधी कधीच नेतो, जास्त नाही. सोबत कोणी राहिलं तर मग दळणं पण दिलेलं आहे. बाजार पण थोडं आणायचं होतं ना तर त्याच्यासाठी मग सायकल मग नेलेली होती. तर असं आहे. तरी तर सर्व आता क्लीन करून घेते आणि झाली माझी ऑलमोस्ट सर्व कामं. आणि छान आज घरामध्ये एकदम फ्रेश मस्त वाटते. तर चला मी आता लादी पुसते आणि बोलते नंतर तुमच्याशी. आता बाकीची तर कामं उरकलीच आहे माझी. आणि हेअर वॉश तर केले लगेच. मग मी म्हटलं चला बाथरूम पण घासून घेतलेलं आहे आणि लादी पुसून घेतली. सर्व झाली माझी कामं. बघा ना आज 1 वाजून गेल्यावरती कपडे टाकून दिले तेवढे सर्व. स्वयंपाक, त्याच्यानंतर नाश्ता तर काय आज खारी चहा असंच म्हटलं जाऊ दे नको दुसरं. हे सर्व कामं होते. आणि रात्री भांडे पण पडलेले होते थोडेसे. ते भांडेसुद्धा मी घासून घेतलेले आहे सकाळी. तर संडेचा दिवस इतका बिझी जातो ना अक्षरशः पूर्ण कामे होईपर्यंत ना अर्धा वेळ निघून जातो. आणि मी दुपारून तुम्हाला ना फ्रोझन पिझ्झा आहे ना तो सुद्धा दाखवणार आहे. ते दुपारून दाखवेल तर फ्रोझन पिझ्झा कसा असतो. तर मुलांना लवकर झटपट जर आपण कुठं बाहेर गेलो ट्रॅव्हलिंग आणि असं लगेच नाही का मुलांना जर पिझ्झा द्यायचा असेल आपल्याला खाऊ वाटला ना तर एक फ्रोझन पिझ्झा असतो. तर तो कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ते दुपारून मी 4-1 वाजता दाखवेन. आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग चला मी नंतर बोलते तुमच्याशी. मी दळण ते पण मी गाळून वगैरे ठेवलं, डब्यात भरून ठेवलं. आणि 7 वाजले बरोबर. आणि चला मी आता ना तो फ्रोझन पिझ्झा आहे ना आद्विकला तो खायचा आहे तर तो करते मी तुम्हाला दाखवते. हा आहे फ्रोझन पिझ्झा. तर 30 मिनटं याला काय करायचं बाहेर काढून ठेवायचं आहे. तर मग मी 30 मिनटं रूम टेम्परेचरवर येण्यासाठी हा पिझ्झा बाहेर काढून ठेवलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे 8 ते 9 मिनिट आहे ना याला मस्त छान पॅनमध्ये आपल्याला घ्यायचे मेल्ट करून. चीज आहे ना पूर्ण मेल्ट करायचं आहे. तर हा आहे फ्रोझन पिझ्झा. इथं सर्व लिहिलेलं आहे, इंस्ट्रक्शन दिलेले आहे काय काय करायचं आहे ते. इथं सर्व मेथड दिलेली इथं पाहू शकता तुम्ही सर्व. तर आहे इथे सर्व दिलेलं आहे. तर मी आता आद्विकला करून देते आणि तुम्हाला पण दाखवते. तर इथे पाहू शकता सर्व याच्यावर चीज आहे ना मेल्ट होऊ द्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते एकदा. बघा असा हा फ्रोझन पिझ्झा असतो. तर हे सर्व चीजवरती ना ते मेल्ट होऊ द्यायचं असं 7 ते 8 मिनटं. फक्त पॅनमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला, नॉनस्टिक पॅनवरती. चला मी आता ठेवून घेते हा. तर आपण ना आता हे नंतर चिली फ्लेक्स आहे आणि सॉस आहेच आपल्याकडे. चिली फ्लेक्स काढून टाक. नाही रे हे आता हे तव्यावर ठेवायचं ना आपल्याला सर्व. हे काढून टाकलं नाही ते चीज आहे. चीज ते आपल्याला ना सर्व. हाय गाइस, हाय. तर हे आपल्याला सर्व कट करून घ्यायचं आणि त्याच्यातला ओव्हन मध्ये ठेवू शकतो. बघा माझी स्टार दीदीने काढलं. अच्छा स्वाती. हा ना खाली का म्हणली चीज फ्रोझन चीज पिझ्झा आहे. तर आपण याला आहे ना तव्यावर 7 ते 8 मिनटं ठेवून घेऊ. आणि याला काय करायचं आहे आपल्याला झाकून द्यायचं आहे. हे बघ ना
हे नाव बघा मेल्ट झालेलं आहे. ते छान असं चीज आहे ना, खूप सारं चीज आहे त्याच्यावरती मेल्ट झालेलं आहे. आपल्याला मस्त गरमागरम सर्व करायचा आहे आपला पिझ्झा फ्रोझन. तर इथं मस्त छान आपण याला कट करून घेऊ. वा चिली फ्लेक्स आमच्या याच्यावर टाकते. मला हे 3 टाकते सॉस त्याच्या ह्याच्यावरती. त्याला सॉस आवडतं. निघते का नाही? हां बस 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 बस. इतका सॉस? अरे एवढं सॉस खाणार? अरे बाप रे. टेस्ट करून पाहू फ्रोझन आपला पिझ्झा. पुढे टेस्ट करून दाखव. टेस्ट करून देतो. यम्मी. चला आता आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो आणि नंतर बोलतो. हा व्हिडिओ इथंच एंड करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची काळजी घ्या. बघू. बाय.